नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवणार आहे। आतापर्यंत ऐश्वर्याने जानकीला खूप जास्त त्रास दिला, आपण तर बघितलं। इथे ऐश्वर्याची कारस्थानं बघून आपल्याला सुद्धा खूपच जास्त राग येत होता, पण इथे आता जानकीने सुद्धा ऐश्वर्याला सडेतोड उत्तर द्यायचं ठरवलेलं असतं। आतापर्यंत इथे ऐश्वर्याने किती खेळी खेळल्या, पण त्याच्यावरती जानकीने प्रतिउत्तर केलेलं नसतं, कारण तेव्हा तिच्याकडे पुरावे नसतात। पण इथे आता जानकीला कळलेलं असतं की ऐश्वर्याला जर तिच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचं असेल तर तिच्यासारखी कारस्थानं आपल्याला करायला हवीत। म्हणजे इथे म्हणतात ना, काट्याने काटा काढला पाहिजे, तसंच इथे आता जानकीने काहीसं केलेलं असतं। तिने सुद्धा ठरवलेलं असतं की ऐश्वर्याला जर आता धडा शिकवायचा असेल तर आपल्याला कधी कधी चांगुलपणाने काही करता येत नाही, आपल्याला त्यांच्यासारखं वाईट वृत्तीतून सुद्धा विचार करावा लागतो। त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर त्यांच्या भाषेत उत्तर द्यायला नको का, ही गोष्ट आता जानकीला कळलेली असते। आत्तापर्यंत ऐश्वर्याने किती कारस्थानं केली, पण तिचं एकसुद्धा कारस्थान रणदिवेंसमोर आलं नाही, कारण जानकीकडे ते प्रूफ करण्यासाठी कुठलाही पुरावा नव्हता। पण प्रेक्षकांनो, आता जानकीकडे पुरावे असणार आहेत आणि त्यामुळेच ते ऐश्वर्याला बरोबर धडा शिकवणार आहे, तिला अगदी चापकाने फोडून काढणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जानकीने ऐश्वर्याच्या रूममध्ये आता मोबाईल ठेवलेला असतो, कारण सारंगचं त्याचबरोबर ऐश्वर्याचं बोलणं तिला रेकॉर्ड करायचं असतं। आणि त्याचबरोबर इथे आता माफीनाम्यावरती ऐश्वर्याने जानकीच्या खोट्या सह्या केलेल्या असतात, तेव्हा जानकीने संपूर्ण रणदिवे कुटुंबासमोर ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान आणलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे जानकी आता ऐश्वर्याला सडेतोड उत्तर देणार आहे आणि तिला चापकाने फोडून काढणार आहे, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, कावेरी ताई आलेल्या असतात कशासाठी, तर इथे तिला माफीनाम्यावरती रणदिवे कुटुंबातील कुणा एका व्यक्तीची सही हवी असते। कावेरीला माहिती आहे की सयाजी विखे पाटील एक नंबरचा कारस्थानी माणूस आहे। त्याने नानासाहेबांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना डांबून ठेवलं होतं, किती दिवस तरी त्यांचे हाल केले होते, त्यांना खायला प्यायला सुद्धा दिलं नव्हतं आणि त्यांच्या इथे खुनाचा आरोप ऋषिकेशवरती केला होता आणि त्याला सुद्धा इथे मेंटली टॉर्चर केलं होतं। त्याच्यामध्ये सयाजी विखे पाटील जेवढे गुन्हेगार होते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गुन्हेगार ऐश्वर्या होती। पण प्रेक्षकांनो, इथे एवढी कारस्थानं करून सुद्धा ऐश्वर्या मात्र मोकाट बाहेर फिरते आणि सयाजी विखे पाटील यांनी फक्त आपल्या मुलीची साथ दिली होती, तर त्यांच्याच मुलीने त्यांना आता जेलमध्ये अडकवलेलं असतं स्वतःची कातडी वाचवण्यासाठी। आणि प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता आपला नवरा कसाही असला तरी सुद्धा तो नवरा असतो असं म्हणणारी कावेरी त्याला जेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते। तिला माहिती आहे की स्वतःच्याच मुलीने कोर्टात साक्ष दिल्यामुळे त्याला आता पोलीस सोडणार तर नाही, पण निदान मी त्यांची शिक्षा कमी करण्यासाठी तरी प्रयत्न करू शकते। त्यामुळे कावेरी एका चांगल्या बायकोचं कर्तव्य पार पाडत असते। ती जानकीकडे येते आणि म्हणत असते की माफीनाम्यावरती कुणातरी रणदिवेंची एखाद्या तरी सही हवी आहे, म्हणजे माझ्या वकिलांनी सांगितलंय की मी कुणा एकाची तरी सही घेतली तरी सुद्धा ह्यांची शिक्षा थोडीफार कमी होऊ शकते। मला माहिती आहे सुमित्राताई, नानासाहेब, ऋषिकेश कुणीही याच्यावरती सही करणार नाही, पण जानकी तू सही केलीस तर? तेव्हा जानकी म्हणते, हे काय म्हणताय तुम्ही कावेरी काकू, ज्या सयाजी विखे पाटील यांनी माझ्या नानांना, माझ्या वडिलांसारख्या नानांना इथे डांबून ठेवलं होतं, त्यांच्यासाठी मी इतके प्रयत्न केले त्यांना सोडवण्यासाठी, आणि त्या सयाजी विखे पाटील यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी आम्ही किती प्रयत्न केले, आणि आता जेव्हा ते जेलमध्ये आहेत तेव्हा तुम्हाला असं वाटतंय की मी त्यांना सोडवण्यासाठी या माफीनाम्यावरती सही करावी? मी असं अजिबात करणार नाही। आधीच आमच्या घरामध्ये तुमच्या मुलीमुळे माझ्यामध्ये आणि आईमध्ये खूप वाद निर्माण झालेत, आमच्यामध्ये अंतर निर्माण झाले, आणि आता तुम्हाला असं वाटते की या माफीनाम्यावरती आम्ही सही करावी? असं होणार नाही, माझ्याकडून तरी तुम्ही ही अपेक्षा ठेवू नका। जेव्हा कावेरी तिथे आलेली असते तेव्हा ऐश्वर्या खूप घाबरते, कारण कावेरी तिची आई आहे। हे सत्य लताला कळलं तर लता म्हणेल, तुझी आई कावेरी आहे, मग तू माझी मुलगी कशी काय असू शकतेस? त्यामुळे ऐश्वर्याचं कारस्थान लताच्या समोर येऊ शकतं। तेव्हा इथे कावेरी कशासाठी आली हे सुद्धा ऐश्वर्याने ऐकून घेतलं नाही,
पुन्हा तिने तीच चुकी केलेली असते जी तिने सयाजी विखे पाटील यांच्या वेळेला केलेली असते. स्वतःचं खोटं लपवण्यासाठी आपल्या आईला वाटेल तसं बोलते, सगळ्यांसमोर तिला अपमानित करते आणि तिथून हकलून देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की तसंही माझं तुझ्याकडे काम नाहीच आहे, माझं जानकीकडे काम आहे. आणि तेव्हा सुमित्रा जानकीला आणि कावेरीला एकत्र बघते. तेव्हा सुमित्राला खूप राग येतो आणि ती म्हणते की कशाला आलात तुम्ही इथे, सयाजी विखे पाटील सुटले की काय? तेव्हा कावेरी म्हणते की माझं थोडं काम होतं म्हणून मी आले होते. आणि मग ती जानकीला सांगते की माफीनाम्यावरती सही हवी होती. तेव्हा जानकी इथे स्पष्टपणे नकार देते. आता नानासाहेब जानकीचे सासरे असले तरीसुद्धा ती त्यांना देवाचा दर्जा देते, आपल्या वडिलांचा दर्जा देते, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी स्पष्टपणे म्हणते की काकू, दुसरं काही मागितलं असतं ना, हसत हसत दिलं असतं, पण तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टीमध्ये मला अडकवू नका. आधीच माझ्या आई माझ्यावरती रागवल्यात आणि मी जर असं केलं ना तर आमच्यामध्ये कायमचा दुरावा येईल. असं मला काहीच करायला सांगू नका. आधीच तुमच्या मुलीमुळे आमच्या घरामध्ये खूप वाद निर्माण झालेले आहेत, तणाव निर्माण झाला आहे, त्याच्यामध्ये अजून मला धर्मसंकटात टाकू नका. तेव्हा कावेरी म्हणत असते, जानकी अगं मी तुला समजूच शकते गं, पण बायको म्हणून मी निदान प्रयत्न तर करू शकते ना, म्हणून मी इथे आले होते. तुझं उत्तर हेच असेल मला माहिती होतं गं. खरं तर तुझ्यासारखी मुलगी आणि तुझ्यासारखी सून प्रत्येकाला हवी असते. तेव्हा कावेरी म्हणत असते, जानकी बाळा मला माफ कर गं, आधीच माझ्या मुलीमुळे तुला खूप त्रास झाला आहे. आणि ती जायला निघते. तेव्हा जानकी म्हणत असते, थांबा काकू. आणि जानकी इथे हळद कुंकू कावेरीला लावते आणि तिच्या पाया वगैरे पडते आणि मग तिला तिथून जायला सांगते. तोपर्यंत इथे लता आलेली असते. ती बघते तर कावेरी आणि इथे जानकी एकमेकींना हळद कुंकू लावत असतात. तेव्हा ती स्वप्न बघते की ऐश्वर्यासुद्धा मला हळद कुंकू लावेल. पण ज्या वेळेला इथे लताबाई ऐश्वर्याला पाणी प्यायला देत असतात तेव्हा तिथे सुमित्रा आल्यानंतर ऐश्वर्या तिच्यावरती खूपच जास्त चिडते, तिचासुद्धा अपमान करते आणि तिला रूममधून जायला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या अगं कावेरीबाई आल्या होत्या आणि त्या जानकीजवळ बोलतायत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ममा इथे का आली असेल आणि मॉमचं या जानकीकडे काय काम असेल, असा प्रश्न आता ऐश्वर्याला पडलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या लगेचच आपल्या मॉमाला भेटायला जाते आणि ती म्हणत असते की मॉम तू का आली होती जानकीला भेटायला? तेव्हा कावेरी म्हणते, का तेव्हा मी आले होते तेव्हा मला विचारलंस का? तेव्हा तर मला हकलून दिलंस ना तिथून कावेरीबाई बोलून, मग आता का विचारतेस मला? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, तुला एकदा सांगून कळत नाही का? विचारते ना तुला का आली होतीस म्हणून, मग त्याचं उत्तर दे, बाकीचं सगळं बोलायची गरज नाही आहे. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की ऐश्वर्या अगं माफीनाम्यावरती जानकीची सही मिळते का ते बघत होते. म्हणजे तुमच्यापैकी रणदिव्यांपैकी जर कुणी एकाने जरी सही केली ना तरीसुद्धा यांची शिक्षा कमी होईल असं सांगितलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, जानकीची सही हवी ना तुला, बाकी कोणी करेल मला माहिती नाही, पण जानकीची सही मी मिळवून देईन. तेव्हा कावेरी म्हणते, तिने सरळ सरळ नकार दिलाय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू सोडते माझ्याकडे, पण याबद्दल कुणाला काही सांगू नकोस, कळलं ना तुला? तेव्हा इथे कावेरीला ती पाठवून देते आणि माफीनामा स्वतःकडे ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणते की जानकी बघ, आता तुला या प्रकरणामध्ये कसं अडकवते, तुझी सही करते याच्यावरती, म्हणजे माझ्या डॅडांची शिक्षासुद्धा कमी होईल आणि तुला घरातून बाहेर काढायला सुद्धा याची मदत होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने माफीनामा घेतलेला असतो आणि ती सारंगला म्हणते की सारंग, तुम्हाला एक काम करायचं आहे. आपल्याला जर आता जानकीला या घरातून बाहेर काढायचं असेल आणि या घरावरती सत्ता मिळवायची असेल ना तर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. हा माफीनामा आहे डॅडचा, मला फक्त एक काम करायचं आहे. इथे याच्यावरती आता जानकीची ना तुम्हाला खोटी सही करता येत असेल ना तर तुम्ही ती करा, म्हणजे ती खोटी सही जानकीने केल्यानंतर आपण तिला या प्रकरणामध्ये अडकवू, आईंना जाऊन सांगू की ह्या जानकीने या माफीनाम्यावरती सही केली डॅडाची इथे शिक्षा कमी व्हायला. तेव्हा सगळेजण मग जानकीवरती रागवतील आणि तिला घरातून बाहेर काढतील. तेव्हा प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे ऐश्वर्या सारंगला जानकीची सही करायला सांगते. तर इथे जानकी ज्या पद्धतीने सह्या करत असते घरातल्या बिलांवरती, त्या पद्धतीने सारंगने तिची सही आता कॉपी केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते की मी तर काही केलेलं नाही आहे, मग आता हे नवीन नाटक काय? हे नाटक ऐश्वर्यानेच केलेलं असतं. ऐश्वर्या येते आणि म्हणते की आई बघा बघा या जानकीने काय केले, माफ करा मला, पण आता माझ्या वडिलांना बाहेर काढण्यासाठी तिने आता या माफीनाम्यावरती सही केली, कारण माझ्या
डॅडाची शिक्षा कमी व्हायला पाहिजे म्हणून, पण त्या नराधमाने माझ्या सासऱ्यांना, माझ्या वडिलांसारख्या सासऱ्यांना त्याने बंद करून ठेवलं होतं, मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ह्या जानकीने आता त्यांची शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा इथे जानकीला कळलेलं असतं की हे आता ऐश्वर्याचं नवीन कारस्थान आहे. इथे जानकी म्हणत असते, नाही आई, हे सगळं खोटं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो खोटं आहे? अगं तू सही केली होतीस, पण मी तो माफीनामा घेऊन आले. मी म्हणाले काहीही झालं तरीसुद्धा माझ्या डॅडाची, म्हणजे माझे डॅड असले म्हणून काय झालं, त्यांची शिक्षा कमी होता कामा नये आणि तू हा माफीनामा साईन केलास म्हणून मी तो घेऊन आले तुम्हाला सगळ्यांना दाखवायला. बघा बघा, या जानकीने याच्यावरती सही केले, पण मी मात्र हा माफीनामा त्यांना दिला नाही, मी परत घेऊन आले. तेव्हा तुम्ही सगळेजण तुमच्या डोळ्याने बघा. तेव्हा जानकी म्हणत असते, बघू, ही सही तर माझी नाहीच आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, असं कसं, ही तर तुझीच सही आहे, तू बिलांवरती अशाच तर सह्या करतेस ना. तेव्हा जानकी म्हणते, मी सह्या अशाच करते आणि कुणीतरी करणं याच्यामध्ये फरक आहे ना. आणि हा माफीनामा आहे म्हणजे हा लीगल पेपर आहे, त्याच्यावरती मी माझी नेहमीची सही का करेन. माझी जी कॉन्फिडेन्शियल सिग्नेचर आहे ती महत्त्वाच्या पेपरवरती येते आणि ती सिग्नेचर ही नाही आहे. ह्या सिग्नेचर म्हणजे घरातली बिलं असतात. माझ्या मुलीच्या शाळेमध्ये जर कशामध्ये मला सही करायची असेल एखाद्या पेपरवरती, तर ही कॅज्युअल माझी सिग्नेचर आहे जी मी सगळीकडे यूज करते. आणि माझ्या कॉन्फिडेन्शियल सिग्नेचर म्हणजे ज्या महत्त्वाच्या पेपरवरती होतात ती तर माझी वेगळी आहे. त्याच्यामुळे ही सिग्नेचर माझी नाहीच आहे आणि ह्या पेपरवरती माझी नेहमीची सिग्नेचर चालणार नाही आहे. कळते का तुला? आणि जर मला माफीनामा साईन करायचा असता तर मी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या समोर केला असता किंवा एखाद्या वकिलाच्या समोर केला असता. आपला तरी वकील तिथे उभा हवा ना जेव्हा मी साईन करेन तेव्हा. मी जर तिथे नाहीच आहे तर मी कुणाच्या समोर ही सही केले, ही कशी गृहीत धरली जाईल की ही सही माझीच आहे म्हणून. पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा हा पेपर जाईल तेव्हा ते लोक कसा काय विश्वास ठेवतील की ही सिग्नेचर माझी आहे. जेव्हा मी पोलीस स्टेशनला जाईन, त्यांच्या समोर ही साईन करेन, तेव्हाच ते लोक विश्वास ठेवतील. तर कळतंय का? त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता तुझ्याकडे काय पुरावा आहे की ही सही माझी आहे? मला किती वेळा तरी अशा खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता मी फसणार नाही आहे. ऋषिकेश, आई, तुम्ही सगळेजण विश्वास ठेवा. ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून इथे आधीच सुमित्राने खूप मोठी चूक केलेली असते आणि ती पुन्हा इथे जानकीवरती अविश्वास दाखवते. पण ह्या वेळेला जानकीसुद्धा तयारीत असते, कारण प्रेक्षकांनो, इथे जानकीने आपला मोबाईल ऐश्वर्या आणि सारंग यांच्या रूममध्ये ठेवलेला असतो आणि ज्या वेळेला ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण हे प्लॅनिंग करत असतात की जानकीला अडकवण्यासाठी माफीनाम्यावरती आपण सही करूया म्हणून, तेव्हा इथे आता ते सगळं बोलणं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि जानकीने पुरावा म्हणून ते वापरलेलं असतं. आणि राहिला प्रश्न DNA रिपोर्टचा. तर इथे जानकी म्हणत असते की DNA रिपोर्ट नेगेटिव्ह येणार. तेव्हा तिथे पार्वती येते आणि म्हणते, नाही, काहीही झालं ना तरीसुद्धा रिपोर्ट हे पॉझिटिव्हच येणार. सत्य आहे ना, ते लपून राहत नाही, एक ना एक दिवस ते समोर येणारच. तेव्हा सत्य हेच आहे प्रेक्षकांनो की लता आणि जानकी ह्या दोघीजणी मायलेकी आहेत आणि त्याच्यामुळे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता ज्या वेळेला जानकीने मोबाईल हा ऐश्वर्याच्या रूममध्ये ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये ऐश्वर्याचं आणि सारंगचं सगळं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं की कशा पद्धतीने इथे ऐश्वर्याने आपल्या माणसांना तिथे बोलावून इथे महेशला उगाचच त्यांच्या भांडणामध्ये अडकवून त्याच्या गाडीमधून ते सॅम्पल त्यांनी गायब केलेले असतात आणि तिथे दुसरे सॅम्पल ठेवलेले असतात. ऋषिकेशचे सॅम्पल हे बाजूला करून त्या ठिकाणी जानकीचे सॅम्पल ठेवण्यात आलेले असतात आणि हे कारस्थान ऐश्वर्याने बाहेरच्या बाहेर तिच्या गुंड माणसांना करायला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता रेकॉर्डिंगमध्ये जानकीने सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं, पण तरीसुद्धा ज्या वेळेला DNA रिपोर्ट हा पॉझिटिव्ह येतो आणि सगळ्यांनाच असं वाटतं की खरं तर ह्या आता पार्वती आईच आहेत आणि म्हणून तर हे सिद्ध झालंय ना, तेव्हा ऋषिकेशसुद्धा तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो आणि जानकीवरती कुणी विश्वास ठेवत नसतं. तेव्हा जानकी महेशला बोलावते आणि त्यांना विचारते, तुमच्याबरोबर सॅम्पल नेत असताना काय काय घडलं होतं. तेव्हा महेश म्हणतो, काही गुंड लोक आले, विनाकारण माझ्याबरोबर वाद घालायला लागले, त्यानंतर माझ्या गाडीचा दरवाजासुद्धा त्यांनी उघडला, पण त्यांनी नक्की काय केलं ते मला कळलं नाही, पण विनाकारण त्यांनी माझ्याबरोबर वाद घातला हे नक्की. तेव्हा जानकी म्हणत असते, बघितलं ऋषिकेश, याचा अर्थ लॅबपर्यंत महेश सर पोचलेत नाही, ते मध्ये उतरले. काही लोकांबरोबर त्यांची इतकी भांडणं झाली की 15-20 मिनटं ते गाडीच्या बाहेर होते. तुम्हीच मला सांगा, हे ऐश्वर्याचं कारस्थान नसेल?
तेव्हा मी या बाईवरती विश्वास ठेवणारच नाही की ही तुमची आई आहे, कारण रिपोर्ट बदललेले आहेत. आता त्यांच्याबरोबर कुणाचे सॅम्पल मॅच केलेत हे मात्र मला माहिती नाही आहे, असं जानकी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्याचं कारस्थान इथे जानकीने खूपच हुशारीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. तेव्हा जानकी विचार करते की लताबाई एवढं कॉन्फिडंटली कसं काय बोलू शकतात की रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार, कारण जानकीला माहिती आहे लताबाई ही ऋषिकेशची आई नाही आहे. त्याच्यामुळे तिला कळतं की महेशबरोबर नक्कीच काहीतरी असं घडलं आहे की इथे सॅम्पल चेंज झालेले आहेत, आणि म्हणूनच ती आता ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी तिच्यासारखी युक्ती करते आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये इथे मोबाईलला रेकॉर्डिंग सुरू करून तो इथे ऐश्वर्याच्या आणि सारंगच्या रूममध्ये ठेवते, ज्याच्यामुळे इथे ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं आणि मग ते रेकॉर्डिंग जानकी सगळ्यांना ऐकवते. त्याच्यामध्ये इथे ऐश्वर्याच्या कारस्थानाचा जानकीने चांगलाच पर्दाफाश केलेला असतो. तेव्हा इथे आता माफीनाम्यावरच्या सह्या ह्यासुद्धा ऐश्वर्यानेच केलेल्या असतात आणि त्याचबरोबर लताबाईंनासुद्धा ऐश्वर्याच घेऊन आलेली आहे हे संपूर्ण सत्य आता जानकीने ऐश्वर्याच्याच तोंडून वधवून घेतलेलं असतं आणि ते सुद्धा रेकॉर्डिंगच्या मार्फत ऐश्वर्याचं कारस्थान जानकीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं.